नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे KDMC भरती 2025 बाबत जे ॲप्लिकेशन करायचे आहे आपल्याला ऑनलाईन. तर ते ऑनलाईन ॲप्लिकेशन आपण पद्धतीने करू शकतो. आपल्या पोस्टसाठी किती जागा आहे किंवा त्यासाठी किती पात्रता लागणार आहे आपल्याला, आपण कोणत्या पोस्टसाठी एलिजिबल होणार आहे, तर ते संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. आणि जो फॉर्म आहे तो स्टेप बाय स्टेप कशा पद्धतीने आपण ऑनलाईन मोबाईलच्या माध्यमातून करू शकतो, तर तीच पूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला अशा प्रकारची व्हिडिओज या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. तर या ठिकाणी पाहू शकतो आपण KDMC भरती 2025 कल्याण डोंबिवली म्युनिसिपल कॉर्पोरेशन. तर यामध्ये विविध प्रकारच्या 490 ज्या पोस्ट आहे तर ते म्हणजेच जागा आहे, तर त्यांच्यासाठी या ठिकाणी भरती आलेली आहे. तर या ठिकाणी आपण पाहू शकतो जागा दिलेली आहे आपल्याला टोटल 490 आणि त्यापैकी आपल्याला पदाचे नाव आणि तपशील दिलेले आहे, म्हणजेच या ठिकाणी पोस्ट नेम दिलेले आहे आणि या ठिकाणी आपल्याला पदसंख्या दिलेली आहे. तर या ठिकाणी आपण कुठल्या पोस्टसाठी एलिजिबल आहे तर ते या ठिकाणी आपण चेक करायचं आहे आणि त्यानुसार या ठिकाणी आपल्याला जे ॲप्लिकेशन आहे तो करायचं आहे. आणि ॲप्लिकेशन आपल्याला जे जागांची तपशील आहे तर ती चेक केल्यानंतर आपल्याला शैक्षणिक पात्रता चेक करायची आहे. जसे एक पद क्रमांक 1 किंवा 2 याला कुठली जी पात्रता आहे तर ती लागणार आहे. तर अशा प्रकारची संपूर्ण माहिती या ठिकाणी पात्रतेची दिलेली आहे. तर आपण कोणत्या पदाला एलिजिबल आहे तर ती माहिती चेक करायची आहे. आणि त्यानंतर या ठिकाणी आपण पाहू शकतो अर्ज करण्याची जी डेट आहे तर ती 15 जुलैपर्यंत वाढवण्यात आलेली आहे. तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी आपल्याला ऑनलाईन अर्ज आहे, तर जी ऑफिशियल लिंक आहे आपल्याला KDMCची, तर त्या ठिकाणी रिडायरेक्ट होणार आपण. आणि या ठिकाणी आपल्याला 2 ऑप्शन मिळणार आहे, एक रजिस्टर आणि एक आहे लॉग इन. जर आपण ऑलरेडी या ठिकाणी रजिस्टर केला असेल या वेबसाईटवरती तर सिम्पली आपल्याला लॉग इन करायचं आहे, अन्यथा रजिस्टर करायचं आहे. तर आपण ऑलरेडी या ठिकाणी रजिस्टर आहे म्हणून लॉग इन करणार आहे. तात्पुरतं आपल्याला रजिस्टर करण्यासाठी काय काय करायला लागणार आहे तर ती आपण या ठिकाणी प्रोसेस आहे तर ती बघणार आहे. तर या ठिकाणी आपल्याला इन्स्ट्रक्शन या ठिकाणी अशा पद्धतीने दाखवली जाईल आणि ती क्लोज करायचं आहे या ठिकाणी. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी पर्सनल डिटेल आहे तर ती फिलअप करायची. आपले फर्स्ट नेम म्हणजे पहिले नाव असेल, मिडल नेम आणि सरनेम आहे, किंवा त्या ठिकाणी आपल्या आईचे नाव किंवा वडिलांचे नाव आहे. त्यानंतर तुमच्या नावात बदल झाला असेल तर येस करू शकता किंवा नो करू शकता. त्यानंतर आपल्याला डेट ऑफ बर्थ एंटर करायची आहे या ठिकाणी. आणि आपले जे जेंडर आहे तर ते सिलेक्ट करून आपला मोबाईल नंबर, ईमेल ID वगैरे या ठिकाणी कन्फर्म करायचे आहे. त्यानंतर या ठिकाणी आपण पाहू शकतो आपण जर मुक्त विद्यापीठातून जी ग्रॅज्युएशन आहे तर ते कंप्लीट केले असेल तर येस करायचं, अन्यथा नो करायचं. त्यानंतर या ठिकाणी मॅट्रिक्युलेशन रोल नंबर आहे, तर या रोल नंबरच्या जागेवर आपल्याला 10वीचा जो सीट नंबर आहे आपल्याला तर तो या ठिकाणी एंटर करायचा आहे. त्यानंतर मॅट्रिक्युलेशन इयर म्हणजेच आपण 10वी कोणत्या वर्षात पास झालेलो आहे तर त्याचं आपल्याला सर्टिफिकेटवर इयर आणि महिना दिलेलं असतं तर ते या ठिकाणी एंटर करायचं आहे. त्यानंतर आपल्याला एक्झाम सेंटर चॉईस करायचं आहे 1, 2, 3. तर अशा प्रकारचे एक्झाम सेंटर चॉईस केल्यावर आपल्याला या ठिकाणी टिक करायचं आहे. या ठिकाणी ऑप्शन दिलेला आहे, टिप दिलेली आहे त्या ठिकाणी. आणि या ठिकाणी आपल्याला जनरेट OTP या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. जसे आपण जनरेट OTP क्लिक करू आपल्याला ईमेल ID किंवा मोबाईल नंबरवरती एक OTP येईल. तो OTP सबमिट केल्यावरती आपल्याला या ठिकाणी आय ॲग्री करायचं आहे. या ठिकाणी आपण पाहू शकतो आय ॲग्री, मी सहमत आहे. तर या ठिकाणी टिक केल्यावर आपल्याला खालती कॅप्चा दिलेला आहे, तर कॅप्चा एंटर करून रिव्हेरीफाय या ऑप्शनवरती आपण जसे क्लिक करू आपल्याला आपण जी आता जी माहिती भरली आहे तर ती माहिती त्या ठिकाणी चेक करायला येणार आहे. ती चेक केल्यावर आपल्याला त्या ठिकाणी रजिस्टर ऑप्शनवरती जसे क्लिक करू आपण आपल्याला एक रजिस्टर युजरनेम आणि पासवर्ड जो आहे तो रिसीव होणार आहे. जसे आपण रजिस्टर होणार आपल्याला त्या ठिकाणी होम या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे, आपण या ठिकाणी पाहू शकतो. किंवा ऑलरेडी तुम्ही त्या ठिकाणी लॉग इन होणार आहे तर होम या ऑप्शनवरती जसे क्लिक करू आपल्याला या ठिकाणी लॉग इन करू शकतो आपण. तर या ठिकाणी आपल्याला लॉग इन ऑप्शन दिलेला आहे, सिम्पली लॉग इन ऑप्शनवरती क्लिक करू. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला रजिस्ट्रेशन नंबर आणि जो पासवर्ड आहे तर तो एंटर करून आपला जो कॅप्चा आहे तर तो
कॅप्चा एंटर करून लॉग इन करायचं आहे सिम्पली या ठिकाणी लॉग इन ऑप्शनवरती. तर जसे आपण या ठिकाणी लॉग इन करू, आपल्याला अशा प्रकारचा एक विंडो दिसणार आहे, रजिस्टर सक्सेसफुल. आणि त्यानंतर आपल्याला रजिस्ट्रेशन नंबर या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. आणि आपला जो रजिस्ट्रेशन नंबर आहे तर तो आपल्याला आपल्या SMS द्वारे किंवा ईमेल ID वर रिसीव्ह होणार आहे. त्यानंतर आपण या ठिकाणी क्लोज या ऑप्शनवरती क्लिक करू सिम्पली. क्लोज या ऑप्शनवरती क्लिक केल्यावर आपल्याला या ठिकाणी कॅन्डिडेट पर्सनल डिटेल दिसणार आहे. आणि त्यानंतर एक सेकंड ऑप्शन दिलेला आहे आपल्याला पोस्ट सिलेक्शन. या ठिकाणी आपण पाहू शकतो पोस्ट सिलेक्शन. तर सिम्पली आपल्याला पोस्ट सिलेक्शन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. जसे आपण या ठिकाणी पोस्ट सिलेक्शन या ऑप्शनवरती क्लिक करू, आपल्याला राईट साईडला एक ऑप्शन दिसणार आहे आपल्याला क्लिक हेअर टू अप्लाय फॉर द पोस्ट. तर आपल्याला कुठल्या पोस्टला अप्लाय करायचं आहे तर त्यासाठी आपल्याला या ठिकाणी क्लिक करायचं आहे. जसे आपण क्लिक करू, या ठिकाणी आपण एक दुसरा विंडो ओपन होणार आहे. आणि त्यानंतर आपल्याला या ठिकाणी आपण पाहू शकतो पोस्ट डिटेल दिलेली आहे आपल्याला. आणि त्यानंतर एक टिप आहे, तर ती या ठिकाणी म्हणजे टिक करायची आहे आपल्याला. म्हणजे आपण जी ॲडव्हर्टाइजमेंट आहे तर ती संपूर्ण रीड केलेली आहे, त्यासाठी या ठिकाणी टिक करायचं आहे आपल्याला. आणि त्यानंतर आपल्याला फर्स्ट ऑप्शन दिलेले आहे पोस्ट नेम, म्हणजे आपल्याला ज्या पोस्टला अप्लाय करायचं आहे तर ते या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. तर या ठिकाणी आपण पाहू शकतो या ठिकाणी आपल्याला बऱ्याच ज्या पोस्ट आहेत तर त्या दिलेल्या आहे. तर आपण या ठिकाणी डेमो म्हणून ड्रायव्हर पोस्टसाठी हा जो ॲप्लिकेशन आहे तर तो करणार आहे. तर याचा जो कोड आहे तर तो पोस्ट कोड आपण पाहू शकतो 22 दिलेला आहे. त्यानंतर कॅन्डिडेट पर्सनल डिटेल दिलेली आहे आपल्याला. तर या ठिकाणी आपण रजिस्ट्रेशन करताना जी माहिती फिलअप केलेली आहे तर ती माहिती या ठिकाणी आपल्याला शो होणार आहे. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी जी बेसिक डिटेल आहे तर ती आपल्याला एंटर करायची आहे. आणि त्यानंतर आपला जो या ठिकाणी नॅशनॅलिटी असेल, नॅशनॅलिटी आणि डोमिसाईल वगैरे होय किंवा नाही तर ते आपल्याला येस नो करायचं आहे. त्यानंतर आपल्याला डोमिसाईल नंबर या ठिकाणी एंटर करायचा आहे. आणि डोमिसाईल कोणत्या दिवशी आपण इश्यू केलेला आहे तर त्याची डेट या ठिकाणी एंटर करायची आहे. त्यानंतर डोमिसाईल सर्टिफिकेट किंवा बर्थ सर्टिफिकेट, तर कुठलाही एक सर्टिफिकेट असेल तर तो या ठिकाणी त्याचा नंबर, सिरियल नंबर एंटर करायचा आहे. त्यानंतर आपण या ठिकाणी पाहू शकतो अर्जदाराचा जो जात प्रवर्ग आहे, म्हणजेच कास्ट, ज्याचा जो कास्ट आहे तर ते कास्ट कुठल्या कास्ट कॅटेगरीमधून आहे तर ते या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. आणि त्या कास्टचा जो सिरियल नंबर असतो तर तो सिरियल नंबर आपल्याला या ठिकाणी एंटर करायचा आहे, कुठून इश्यू केला आहे आणि त्याची डेट आणि त्याचा सिरियल नंबर आणि कास्ट व्हॅलिडिटी असेल आपल्याला तर त्याचा जो डेट असतो तर तो डेट आपण या ठिकाणी एंटर करायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी नॉन क्रिमिलियर ज्याचा असेल तर त्यांच्यासाठी या ठिकाणी नॉन क्रिमिलियर जो नंबर असतो तर ते सर्टिफिकेट इश्यू ऑथॉरिटी जी कुठून आपण जो सर्टिफिकेट आहे तर तो इश्यू केलेला आहे तर त्याची माहिती संपूर्ण या ठिकाणी भरायची आहे. त्यानंतर कॅन्डिडेट आयडेंटिफिकेशन डिटेल आहे. तर या ठिकाणी आपण पाहू शकतो आपल्या बॉडीवर काही मार्क असेल तर ते आपण या ठिकाणी मेन्शन करू शकतो. त्यानंतर बेसिक डिटेल आहे, जसे की आपला पॅन कार्ड नंबर असेल किंवा ड्रायव्हिंग लायसन असेल आणि जो पासपोर्ट असतो आपल्याला तर त्याचा नंबर किंवा बँक पासबुक आहे तर त्या बँक पासबुकचे जे अकाउंट नंबर वगैरे असेल तर ती संपूर्ण माहिती आपल्याला या ठिकाणी एंटर करायची आहे. जसे आपण एंटर करू, आपल्याला या ठिकाणी एक चेकबॉक्स दिलेला आहे तर त्या चेकबॉक्सवरती क्लिक करून सेव्ह अँड नेक्स्ट या ऑप्शनवरती सिम्पली क्लिक करायचं आहे आपल्याला. जसे आपला डाटा सेव्ह होईल या ठिकाणी आपल्याला डाटा सेव्ह सक्सेसफुली हा मेसेज येणार आहे. त्यानंतर आपल्याला ओके करायचं आहे. जसे ओके करू, आपल्याला ॲडिशनल डिटेल या ठिकाणी फिलअप करायची आहे. जसे की जॉबला असेल तर या ठिकाणी कर्मचारी आहात का तर नाही, त्या ठिकाणी KDMC गव्हर्नमेंट एम्प्लॉई डिटेल जर काही तपशील द्यायचा असेल तर ते या ठिकाणी आपण करू शकतो. जसे आपण कार्यरत ऑलरेडी असेल तर त्याचा जो डिटेल आहे तर तो या ठिकाणी आपल्याला फिलअप करायचा आहे. त्यानंतर आर यू अफेक्टेड डिटेल प्रोजेक्ट, तर प्रकल्पग्रस्त असेल तर येस करायचं आहे, नाहीतर नो करायचं आहे. त्यानंतर भूकंपग्रस्त असेल तर त्यासाठी पण येस नो आपल्याला करायचं आहे. पार्ट टाईम एम्प्लॉई असेल तर त्यासाठी पण त्या ठिकाणी आपल्याला डिटेल आहे तर ती फिलअप करायची आहे. त्यानंतर आपण एक्स सर्व्हिसमॅन असाल तर या ठिकाणी येस नो करू शकतो. त्यानंतर स्पोर्टमॅन असेल तर या ठिकाणी आपण येस नो करू शकतो. तर या ठिकाणी आपण पाहू शकतो
जी बेसिक डिटेल आहे तर ती बेसिक डिटेल आपल्याला या ठिकाणी फिलअप करून सिम्पली सेव्ह अँड नेक्स्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आपल्याला. तर मित्रांनो, या ठिकाणी आपण जसे जी बेसिक डिटेल आहे तर ती डिटेल आपण ॲडिशनल डिटेल फिलअप केल्यावर आपल्याला सिम्पली सेव्ह अँड नेक्स्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. जसे आपण ओके करू या ठिकाणी आपला जो डाटा आहे तर तो या ठिकाणी सेव्ह होणार आहे परत, आणि त्यानंतर आपल्याला ओके या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. जसे आपण ओके करू आपल्याला कम्युनिकेशन डिटेल जे आहे म्हणजे आपला ॲड्रेस असेल तर तो ॲड्रेस या ठिकाणी फिलअप करायचा आहे आपल्याला. जसे आपण सेव्ह अँड नेक्स्ट करू आपल्याला या ठिकाणी क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स जी डिटेल आहे तर ती या ठिकाणी माहिती फिलअप करायची आहे आपली. आपण जे एज्युकेशन घेतलेले आहे तर त्याची क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स या ठिकाणी फिलअप करायचं आहे आपल्याला. तर या ठिकाणी आपण पाहू शकतो डू यू हॅव नॉलेज ऑफ मराठी लँग्वेज, तर येस करायचं आहे आपल्याला. त्यानंतर आपल्याला 10वीची बेसिक डिटेल आहे तर ती फिलअप करायची आहे. त्यानंतर आपल्याला आपले जे 12वी कोर्स जो आहे तर त्याची माहिती या ठिकाणी फिलअप करायची आहे. आपले मार्क असेल किंवा जे युनिव्हर्सिटी असेल, स्कूल नेम, तर ते इन्स्टिट्यूट नेम वगैरे आपल्याला पासिंग इयर वगैरे या ठिकाणी फिलअप करायचे आहे. त्यानंतर तुमचा कुठला डिप्लोमा झाला असेल तर डिप्लोमासाठी या ठिकाणी तुमची जी डिटेल आहे तर ती फिलअप करायची आहे. आणि त्यानंतर ग्रॅज्युएशन झालेलं असेल तर ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं असेल तर त्याचीही संपूर्ण माहिती आपल्याला या ठिकाणी फिलअप करायची आहे. आणि त्यानंतर जे ट्रेनिंग सर्टिफिकेट किंवा ITI वगैरे केलं असेल, आपण जोही कुठला जो कोर्स आहे तर तो केलेला असेल तर त्याची संपूर्ण माहिती या ठिकाणी भरायची आहे आपल्याला. आणि त्यानंतर शेवटी जे आहे तर तो एक्सपिरियन्स डिटेल म्हणजे अनुभव तपशील द्यायचा आहे आपल्याला. जसे की आपण कुठे काम करत होता आणि ते कुठल्या डिपार्टमेंटचं आहे तर त्याची तारीख वगैरे या ठिकाणी मेन्शन करायची आहे. आणि त्यानंतर आपल्याला सिम्पली या ठिकाणी सेव्ह अँड नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. जसे आपण क्लिक करू या ठिकाणी आपल्याला जो लास्ट ऑप्शन आहे डॉक्युमेंट अँड पेमेंट, तर या ऑप्शनवरती आपण रिडायरेक्ट होणार आहे. जसे आपण या ठिकाणी डॉक्युमेंट अपलोड करू आणि त्यानंतर पेमेंट करू आपला जो फॉर्म आहे तर तो सक्सेसफुली या ठिकाणी फिलअप होणार आहे. तर अशा प्रकारे जी ॲप्लिकेशन आहे KDMCसाठी तर ते ॲप्लिकेशन आपण ऑनलाईन मोबाईल थ्रू करू शकतो. तर आय होप मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल, आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. थँक्यू.